फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती अहमदपूर तर्फे आम्ही सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढली होती आणि त्या निमित्ताने आम्ही नगरपालिकेमध्ये रीतसर अर्ज केला होता आणि पोलिसांनासुद्धा रीतसर अर्ज केला होता की आम्ही मिरवणूक काढणार आहेत. गेली 4 वर्ष आम्ही ही मिरवणूक एकदम शांतपणे आणि व्यवस्थितपणे काढतो. ह्यावेळी आम्हाला नगरपालिकेने परवानगी दिली, पोलिसांची लेखी परवानगी भेटली आणि त्यानंतर 20 तारखेला आमची मिरवणूकसुद्धा खूप छान पद्धतीने पार पडली. त्याच्यानंतर 1.5 दिवसानंतर कुणाच्या तरी दबावाखाली किंवा कुणाच्या तरी म्हणण्यानुसार आमच्यावर हेतुपुरस्सर काही कलमानुसार आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष असतील तुषार शिंदे, आमचे उपाध्यक्ष शशांक पाटील, आमचे सचिव तुषार डांगे, त्याच्यानंतर किरण कासले, तुषार शिंदे आणि स्वतः मी सदस्य असे 6 जणांवर आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. ते अत्यंत चूकपणे आणि हेतुपुरस्सर दाखल केलेले आहेत. तरीसुद्धा ह्यांच्या म्हणण्यानुसार आमच्यावर चुकीचे गुन्हे नोंद केलेत. आम्ही त्याचा जाहीर निषेधसुद्धा केला आहे आणि इथून पुढं आम्ही ते हायकोर्टामध्ये असेल किंवा लोकशाही मार्गाने असेल आंदोलन करून आम्ही त्याचा निषेध करणार आहेत. आम्ही कुणाचं नाव घेऊ इच्छित नाहीत, पण पोलीस प्रशासनाने कुणाच्या दबावाखाली जर केले असतील तर आमचा त्याला खूप विरोध आहे. आमची समिती हे कधीच समजून घेणार नाही. तुमचं काही जरी म्हणणं असेल तर आम्हाला बोलून सांगायचं काम होतं. हे कोणाच्या तरी म्हणण्यावर आमच्यावर गुन्हे दाखल करणं ही दडपशाही झालेली आहे. हो, आमच्याकडे हा आहे नगरपालिकेचा परवाना, त्याची पावती पण आहे आमच्यासोबत. ही पावती आहे त्याची. हा माझा अर्ज आहे समितीचा आणि ही पोलिसांचा परवाना आहे. परवाने दिलेले आहेत, त्याच्या सर्टिफाईड कॉपी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि ह्याच्या अनुषंगानं मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही राहतो अहमदपूर तालुक्यामध्ये. लातूर जिल्ह्यामध्ये वरिष्ठांच्या किंवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठाचे आदेश असतील तर त्याप्रमाणे लातूरमध्ये सुद्धा गुन्हे नोंद व्हायला पाहिजे होते. तसे झाले नाहीत. लातूर खूप उत्साहात मिरवणुकी निघाल्या, तिथं काहीच झालेलं नाही. फक्त आमच्याच मंडळावर, आमच्याच समितीवर आणि फक्त अहमदपूरमध्येच आमच्यावर हे चुकीचे गुन्हे कुणाच्या तरी दडपशाहीमुळे, दबावामुळे आमच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेत, असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला त्या संदर्भात एवढंच म्हणायचं की तुमच्याही लक्षात आलेले आहेत ह्या बाबतीत. फक्त जाणून बुजून फक्त आमच्या समितीवर हे गुन्हे नोंद झालेले आहेत. ह्याच्या मागे काय त्यांना कुणाचा फोन आला असेल किंवा नाही अजून तिथं कोण जाऊन बसला असेल की ह्यांच्या समितीवर गुन्हे नोंद व्हायलाच पाहिजेत, त्या हेतून आमच्यावर फक्त गुन्हे नोंद झालेले आहेत. चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला आत्ता दाखवल्याप्रमाणे आमच्याकडे कागद आहेत. आम्ही संविधानाला आणि सगळ्यांना सहकार्य करणारी माणसं आहेत. आम्ही सगळे शिकलेले आहेत. मी स्वतः वकील आहे, माझ्यासोबत शशांक पाटील वकील आहेत, माझ्यासोबत व्यापारी वर्ग आहे. आम्ही कोणीही संविधानाला डावलून कार्य करणारी माणसं नाहीत. आम्ही लोकशाही पद्धतीनं ह्याचा तीव्र निषेध करू इथून पुढे. आमची भूमिका पोलीस प्रशासनाला आमची त्या दिवशीही विनंती होती की जे साऊंड चेकर होता त्यांच्याकडे, तो 300 फुटाच्या पलीकडून जिथं साऊंड लागला आहे तिथून 300 फुटाच्या पलीकडे त्याची रीडिंग घ्यायला पाहिजे. त्याची 300 फुटावरून रीडिंग घ्यायला पाहिजे. पण काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी काय केले, ते साऊंड चेकर घेतले आणि डायरेक्ट त्या साऊंडला लावला. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आमच्यावर खोटे गुन्हे नोंदच करायचे असतील तर आम्हाला पुढचा मार्ग मोकळा आहे. आम्ही निश्चितपणानं आम्ही हायकोर्टात जाऊ. आम्ही उच्च न्यायालयामध्ये ह्याला क्वॅशिंगसाठी जाणार आहेत. आमचं समितीतर्फे मी स्वतः अक्षय पाटील ह्याची पूर्ण जिम्मेदारी घेतो की आम्ही पुढं ह्याच्या विरोधात, ह्या FIR विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहेत. आपण बघितलात लातूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये DJ वाजले आणि तिथं असं आम्हाला कळतं आहे की SP साहेबांनी
एक बेस म्हणजे एक प्लाझ्मा, एक बेस नाही, एक प्लाझ्मा आणि एक टॉपला परमिशन दिली होती आणि तिथं कारवाया झाल्या नाहीत. मग अहमदपूर लातूर जिल्ह्याच्या बाहेर आहे का? हा सुद्धा आमचा प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे, जाब विचारायचा आहे. आपण सगळे पत्रकार बंधू आमच्याकडे आलात, आमची मुलाखत घेऊन नेमकं सत्य घटना काय आहे हे विचारायचं आपण धाडस केलात आमच्यासाठी. त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. समितीतर्फे मी खूप खूप धन्यवाद.